बघा भरपूर आहे आमच्या घरामध्ये डेली एवढी डाळ असते ना आपल्या घरात. आणि आपण संध्याकाळी खात नाही ती डाळ आहे ना. आता खाणारच. आज सोमवार आहे ना म्हणून मित्रांनो ती डाळ द्यायलाच पाहिजे आज. नरड्याच्या खाली. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळचे 8 वाजत आहेत आणि वातावरण पण खूप ढगाळ आहे. कधी ऊन पडतं कधी सावली पडते. बहुतेक पावसाची येण्याची शक्यता वाटते, कारण की काल संध्याकाळच्या टायमाला कसं जरा वातावरण जरा म्हणजे हवा सुटल्यासारखं झालं होतं. तर बहुतेक 1-2 दिवसामध्ये येऊ शकतं. आणि गरमी पण जास्त वाढलेली आहे मित्रांनो. तर आता मॅडम त्यांची तयारी करतायत, त्याला तुम्हाला दाखवतोच. तर बघू शकता मित्रांनो, छानपैकी इकडे चपात्या बनवण्याचा प्रोग्राम चालू आहे. आणि मस्तपैकी देवाला पण अगरबत्ती लावून झालेली आहे पूजा करून मॅडमची, कारण की यांना सकाळी उठूनच सर्व काम खतम करून जावं लागतं आहे ना. सगळ्यांचं जेवण वगैरे बनवून तयारी भात भाजी सगळं झालं. बघू शकता मॅडमची सगळा स्वयंपाक सकाळचा झालेला आहे. आणि त्यांचं कसं 9-9:30 वाजता हे घर सोडावं लागतं त्यांना, म्हणून त्यांना कसं सकाळी उठूनच सर्व गोष्टी बनवावं लागतात. तर आता थोड्याच वेळात आपण नाश्ता करूया मित्रांनो. बघू शकता इकडे सगळे टोप दिसत आहे. डाळ, चण्याची भाजी ऑलरेडी सगळं झालेलं आहे. आणि इकडे आपल्यासाठी चहा पण ठेवलेला आहे बघू शकता. आणि गरमागरम चपात्या पण बनतात. आणि इकडे जय आणि आरव हे झोपलेले आहेत. आणि सर्व झोपल्यानंतर सर्व पसारा पडलेला आहे. मी तो दाखवत नाही, अगोदर सगळ्या चादरांची घडी वगैरे करून घेऊया, त्याच्यानंतरच थोडं आपलं काम कमी होईल. तर हे काय आता लवकर उठणार नाही, 10-11 वाजता उठतील आरामशीर, कारण की शाळेला पण सुट्ट्या लागलेल्या आहेत आहे ना, म्हणून काय उठायचे चान्सेस जरा कमी आहेत. तर मित्रांनो बघू शकता आपली तुळस. आणि वातावरण बघा कसं झालेलं आहे, बघा कशी सावली पडल्यासारखी आहे. आणि तो आहे ना, तो बघा दिसतो तुम्हाला, हा नवी मुंबईचा डोंगर आहे मित्रांनो हा. आणि इकडे छान समोर अशी 2-2 मोठी 5 स्टार की 4 स्टार हॉटेल आहेत, छान आहेत. बघू शकता वातावरण कसं असं वाटतं जसं काय पाऊस पडणार आहे. कावळे बघा कसे वाटतात एकदम छानपैकी. आणि आमचा मनी प्लांट पण जरा सुकलेला आहे, त्याला पण जरा वेगळी कुंडी आणावं लागेल बहुतेक. आणि आमची तुळस बघा कशी हिरवेगार झालेली आहे. तर आता सकाळचा चहा दिलेला आहे मित्रांनो आपल्याला, गरमागरम अशी चपाती आणि चहा दिला आहे मॅडमनी. आता हा फक्त डायरेक्ट संध्याकाळी भेटेल आपल्याला, पण ती चपाती गरमागरम नसेल. तर छानपैकी नाश्ता वगैरे करून घेऊया. आणि आपल्यासोबत मॅडम पण चहा पितील, नाश्ता करतील, कारण की बहुतेक त्यांची जाण्याचीच वेळ झालेली आहे. त्यांना लवकर आवरावं लागतं. 9:30च्या आतमध्ये जर ऑफिसला पोचली तरच संध्याकाळी लवकर सुटते, नाही तर मग तिला यायला उशीर होतो. म्हणून मला ते सगळं कामं वगैरे करून ठेवावं लागतात घरामधली. तू चहा प्यायला लागली ना, तर चला चहा पिऊन घेऊया. तर बघू शकता मित्रांनो इकडे जाण्याची घाई आणि तयारी. तर आता हे डायरेक्ट आपल्याला संध्याकाळी भेटतील. बाय. आता डायरेक्ट संध्याकाळी भेट होईल. हां तर त्यांचा ऑफिस टाईमच आहे 9:30 ते 10 वाजेपर्यंत त्यांना जावं लागतं. तर ते संध्याकाळी येतील. आता आपण आपली तयारी करूया. तर मित्रांनो आता आपण आलो घरी. आणि बाहेर होतं जाम ऊन. आणि ऊन असल्यामुळे जेवढं बाहेरची कामं जेवढी लवकर करता येईल तेवढी आपण लवकर केलेली आहे. आणि आरव इकडे बसलेला आहे, जेवण वगैरे झालं वाटतं आरवचं. बघू शकता तुम्ही, ब्राझील एक्स आहे तो आमच्या घरामधला. जेवण वगैरे आंघोळ केली का नाही? आंघोळ वगैरे झालेली आहे मित्रांनो. आणि एवढी ऊन असल्यामुळे ना मित्रांनो दुपारी जेवण्याची सुद्धा इच्छा होत नाही, कारण की ऊनच तेवढं आहे.
जाम गरम होतं मित्रांनो. कपडे जर घालून गेलो ना बाहेर अशी गरमी सुटते ना, पूर्ण बॉडीतून असं घाम बाहेर येतोय. बघू शकता, तुम्हाला दाखवतो बाहेर किती ऊन आहे बघा. टेम्परेचर, अरे बापरे, हे बघा. बाबा 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 बघा बघा, ट्रेन चाललेली आहे. बेलापूर ट्रेन आहे. बघू शकता एवढी ऊन आहे मित्रांनो, म्हणून काही इच्छा होत नाही कुठे बाहेर जाण्याची. तर चला जेवण करून घेऊया. माझा चष्मा पण काळा होतो कारण की हा डे नाईटवाला आहे म्हणून जरा काळा होतो उन्हामध्ये, जरा रिलॅक्स होतो डोळ्यांना पण. तर या मित्रांनो जेवायला असं चण्याची भाजी घेतलेली आहे. बघू शकता चपात्या घेतलेल्या आहेत. दुपारचं जेवण आहे, छान आहे. चला जेवून घेतो, तुम्ही जेवून घ्या. काय बोलले? दूध आणा लागेल तुम्हाला नंतर जाऊन. आता आहे ना दूध. हा. तर बघू शकता मित्रांनो, मॅडम आल्यात आपल्या कामावरनं, सॉरी जॉबवरनं आल्यात. जॉबवरनं आल्यात आणि आता त्यांनी घेतलाय चहा बनवण्यासाठी, कारण की आज मॅडमला जामच गरम झालं म्हणून आंघोळ वगैरे करून घेतली त्यांनी आल्यावर. हा बाबा, खूप जास्तच गरम होतं. खूप हिट आहे. मला काही सुचतच नव्हतं, एवढं हिट आहे, भरपूर हिट आहे. तर अक्षरशः पागल झाले मी आज. जास्तच ऊन असल्यामुळे मित्रांनो असं होतं. ते कसं AC मध्ये असल्या, ऑफिसमध्ये AC चालू असते ना, तर तो आनंद वेगळा असतो. बाहेर आल्यानंतर जो आनंद भेटतो तो वेगळा असतो. म्हणून हालत खराब होते, बाकी काय नाही. लिटरली असं वाटत होतं हे का नाही आले मला घ्यायला. अरे मग मला फोन करून सांगायचं होतं, आलो असतो मी. 4 वाजता फोन केलास. तुम्हाला मी काय सांगू, अटेंडन्स आम्ही चेक करायला घेतली, समजलंच नाही 6:30 कधी वाजून गेलेत ते ऑफिस मध्ये. सॅलरीचा टाइम असतो मॅडमचा. कसं जरा HR डिपार्टमेंट आहे मॅडमकडे, म्हणून जरा सॅलरीचं सगळं शेड्यूल करावं लागतं मॅडमला, म्हणून थोड्या त्याच्यामध्ये बिझी असतात. आणि एकीकडे चहा पण ठेवला आहे त्यांनी, आणि एकीकडे डाळ बघा भरपूर आहे आमच्या घरामध्ये. डेली एवढी डाळ वाजते आहे ना आपल्या घरात, आणि आपण संध्याकाळी खात नाही ती डाळ, आहे ना. आता खाणारच. आणि आज सोमवार आहे ना, म्हणून मित्रांनो ती डाळ द्यायलाच पाहिजे आज. नरड्याच्या खाली. काय झालं? अंगावर चाय पडून घ्या लागले. लहानपणी ना असंच मी दूध पाडायचो. हे समजलं? याच्यात ठेवून खा. जाऊ पाय धुवून येऊन मग खा. पाडते इकडे. तर मित्रांनो बघू शकता, छानपैकी चहा वगैरे घेतलेला आहे मॅडमनी. आणि आज परत हे काय बटर आहे ना, जिरा बटर. बटर दिलेली आहे. आणि इकडे बिस्किट पण आहेत एका बाजूला. त्या दळणावाल्याची काशाच काढतो आता मी, थांबा. काय बारीक नाही दळलं का त्याने? हा, या टायमाला पण एकदम भगर भगर हलकं भगर दळले. म्हणून मी चपाती नाही खाली, ठोस काय लागलं. बट गरम छान लागते हो, पण थंड झाल्यावर नाही छान लागत. उसका लेक्चर लेना पडेगा. थोडी पावडर. त्याची काय चुकी आहे बिचारायची? चुकी नाही, घाई घाई मध्ये काय करतात ते लोक. त्याच्यात एक बाय पण आणली होती, मेरा इसका वजन कम आहे म्हणली, 10 किलो नाही आहे. अरे 10 किलो तो सोडा, ते तर खातात असते, त्यांचं पेशात असते थोडं तरी खायचं. खाऊ द्या, त्या पिठातलं पीठ आणलं त्यानं. खाऊ द्या, मग त्याच्यावरच त्यांचं घर चालतं. कोण नाही खात, खाऊ द्या, त्याचा प्रॉब्लेम नाहीये. पण ज्वारीवरती गहू टाकणं हे रॉंग आहे ना. एवढे महागाचे गहू. गव्हावरती गहू टाकले पाहिजे, ज्वारीवरती टाकलं जेव्हा तुम्ही मी तिथं थांबून दळण आणलं होतं ना, ते चांगलं होतं. तेच फक्त चांगलं होतं. जरा प्रॉब्लेमच आला आम्हाला थोडा, म्हणजे गेल्या वेळेचं ठीक होतं, या वेळेच्या दळणात जरा प्रॉब्लेम आला. गहू बघितले ना, त्या दळणाला बघूनच आपण गहू आणले होते. पोळ्या किती सुंदर झाल्या होत्या आपल्या पुरणपोळ्या. मग नाही त्याने असंच काहीतरी झोल केलाय,
झोल म्हणजे त्याने काय केलं, एक तर चक्की बऱ्याच वेळापासून बंद असली ना, आणि त्याच्यावर पहिलं दळण आपलं टाकलं ना, मग बॉम्ब आला. त्याच्यामुळं ते थोडं जाडसर येतं. आणि तो बारीक करायचं विसरला असेल, टाकलं दिलं, टाकलं दिलं. नाही होतं मित्रांनो, यावेळेस जरा ना चपात्याचा आमचा प्रॉब्लेमच झाला आहे. सकाळी जेव्हा बनते ना, गरम गरम बनली ना तर व्यवस्थित बनते, आणि जेव्हा त्याला ठेवलं ना तर म्हणजे दुपारनंतर ना ते चपात्या कडक होतात, म्हणजे नरमच राहत नाहीत. आता तर अक्षरशः चपाती खायची इच्छा नाही ना, तर मी रोज संध्याकाळी 1-2 चपाती चहासोबत खाणारच खाणार कुठल्याही परिस्थितीमध्ये. पण काय झालं, एवढ्यात ना चपाती खाण्याची इच्छाच नाही, कडक झालेली आहे. म्हणून आम्ही दोघं बाप बेटे टोस्ट खायला लागलो. तर मित्रांनो, सपोर्ट करा, आमचे टोस्टचे दिवस बदली होतील. मैं तो बोलता हूँ पीठ वाले के रेट पड़ना चाहिए. अच्छा, पीठ वाले की रेट पड़ना चाहिए है ना. किधर किधर 10 किलो देते हैं, 2 किलो घर पे लेके जाते हैं. काय बोलतो, एवढं ऊन आहे? दुपारी एवढी एनर्जेटिक बोलली आणि संध्याकाळी आवाज निघत नव्हता तिचा. काय बोलते, म्हणजे गेलती कुठेतरी मीटिंगला. उन्हामध्ये मीटिंग, ऊन लागलं. गावाला ऊन खूप बेकार लागतो. असंच एक वेळा रॅलीमध्ये डान्स केला होता मी, आणि असं ऊन लागलं संध्याकाळी, उलट्या ताप भन्नाट. इकडं बघ. नाही मग आता ऊन एवढं आहे तर आपण गावी जायचं का नाही? इथं बघ, इथं बघ. पण आपण गावी काय उन्हामध्ये थोडी निघणार आहे, आपण संध्याकाळीच निघणार ना. लाईट तर नाही जात ना. तो गाईज लाईट 8 तास लोड शेडिंग. नाही रे, 8 तास लोड शेडिंग, मग मी काय पण खोटं बोलतो. लाईट असणार आणि संध्याकाळला ना कॅनोलला जायचं आंघोळ करायला. स्विमिंग तर तुला येतेच ना. कॅनल काय 12 महिने तुम्हाला पाणी सोडत नाही काही त्याचे. अरे मग तिथं कुठं वॉटर पार्क असेल ना, आपण तिकडे जाऊ. नांदेडमध्ये वॉटर पार्क नाही का? काय वॉटर पार्क नाही आहे, आम्ही बघतो गुगलवर. कधी फिरली तरी का ना. तर ठरवूया तेव्हापर्यंत, मे महिन्यापर्यंत जरा काहीतरी थोडंसं पाऊस वगैरे पडला तर आणखी छान होईल. त्याच्यानंतर बघूया आपण जायचं की नाही जायचं. तो म्हणतो चला मॅजिका. चाल. अरे मॅजिकाला काय करते, तिकडे राईड्स आहेत, हे नाहीये, पूल्स नाहीत. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे सानपाडा. मॅडमला काहीतरी खायचं होतं आणि त्यासाठी आम्ही आलो डायरेक्ट सानपाड्याला. तर चला आता डायरेक्ट ज्या जागेवरती खायचं आहे त्या जागेवरती घेऊन जाऊया. बघू शकता, मस्त वाटतं संध्याकाळचा व्ह्यू. वापस बरोबर आहे, बरोबर. हवा छान आहे, हवा छान आहे, व्ह्यू छान आहे, खूप छान वाटतंय. मस्त थंड थंड एकदम. संध्याकाळी खरंच फिरायला पाहिजे आहो. ज्यूस प्यायचा आहे का अगोदर खायचं आहे? ज्यूस प्यायचा आहे मिक्सवाला. मग ते जाणार नाही. जातं, सगळं जातं. तर इकडे आपण केलेला आहे मिक्स फ्रूट ज्यूस. कॉकटेल ऑर्डर, कारण की यांना खायचं नाही आहे, ज्यूस प्यायचा म्हणून ज्यूस ऑर्डर केलेला आहे मी. खायचं पण, पाणीपुरी पण खायचं हो. आपण. तर बनवत आहेत, थोडा उशीर लागेल, त्याच्यानंतर आपला मिक्स ज्यूस येईलच. मला पण वाटतंय ना रेडी होतं. त्यांच्याकडे ना जे फ्रूट असतात ना ते आईसमध्ये ठेवलेले असतात, मिक्सी करतात आणि देतात. पाणीपुरी घ्यायची तर आताच पाणीपुरी घे, घरी गेल्यानंतर बोलू नका. हा, मग एक पाणीपुरी. हां, पार्सल मग खाऊनच घे ना इथून. आता वाजले किती, आता घरी जाऊन जेवून झोपायचंच आहे ना. नंतर घरी गेल्यानंतर बोलू नका की एक पिझ्झाने पोट नाही भरलं. घ्यायचं का पार्सल, आता त्याला ऑर्डर दे, म्हणजे तो बनवेल. आणि जाताना आईस्क्रीम घेऊ. बघा, जाताना आईस्क्रीम बघू, आईस्क्रीम म्हटलं आईस्क्रीम घे. किती घेऊ पाणीपुरी? शेवपुरी घे, 2 प्लेट शेवपुरी. 2 प्लेट पाणीपुरी. पाणीपुरी नाही पाहिजे, पाणी कुठे बांधून बेचून घेत. बघू शकता मित्रांनो, फक्त खाण्यासाठी पाहिजे आम्हाला ना. बाहेरचं खायचं, कालच बोललो होतो, बाहेरचं खायचं नाही.
2 प्लेट शेवपुरी. हा शेवपुरी पार्सल करा. झालं 2 शेवपुरी पार्सल. 2 प्लेट शेवपुरी. तर आता आपण आलो छानपैकी घरी. जाम दमलो. मॅडमला आईस्क्रीम हवी होती, ती आईस्क्रीम भेटलेली नाही आहे. उसाचा रस, पाणीपुरी छानपैकी खाल्लेली आहे त्यांनी. मिक्स ज्यूस. पण मला वाटत नाही त्यांचं पोट भरलंय, कारण की बघा इधर भी घुमा थोड़ा. इकडे छानपैकी पाणीपुरी खाऊन सुद्धा पोट भरलेलं नाही. आणि त्यांनी पिझ्झा घेतला आणि मला बघा काय दिलंय, शेवपुरी. हे बघा, जय इकडे बसलाय, आरव इकडे बसलाय, जय इकडे बसलाय. आज काय तुम्हाला तो जॅकपॉट लग गया लग रहा है मेरे को. तर मित्रांनो बघा, 1 प्लेट पाणीपुरी, मिक्स ज्यूस आणि उसाचा रस. अरे मॅडमचं काय पोट भरलेलं दिसत नाही मला. तर छानपैकी बसलो. तर आज छोटीशी पिझ्झा पार्टी दिलेली आहे आमच्या मॅडमनी, कारण की ते तुम्हाला सांगेलच नंतर कधीतरी. आज जरा स्पेशल दिवस होता म्हणून छोटीशी पिझ्झा पार्टी आम्ही घरामध्ये. काही स्पेशल नव्हता, जेवण बनवायचा कंटाळा आलता ना आमचा होता आज सोमवार. गेलतो एका कामासाठी, करून आलो दुसरे काम. बघा हे असंच होतं आमच्यासोबत. आम्ही करायला जातो एक काम, आम्ही गेलतो सहज मेडिकलमध्ये आणि तिकडून हे असं काम करून आलो. तर हरकत नाही. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.